थोडासा मिस्टर फटका नीचे प्रमाणात अगदी आपण पाहतोय जो आहे स्कुलिंगला चेंडू पोहोचलाय. शुभम गिते चेंडूवरती आलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. त्या प्रकारची धावा संख्या वाढणार आहे. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर तो असेल 6 धावा, 6 रन. त्याच्यामध्ये एक चौकार आहे, एक डॉट आहे, 2 सिंगल येताना पाहायला मिळाल्या. परत अशी म्हातारबा लक्ष्मण पाटील आयर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती संभाजीराजे क्रिकेट क्लब घारगाव आयोजित स्वर्गीय शेखर शेळके चषक निश्चित प्रमाणात आपण पाहतो. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न होणार आहे का? नकार दिलाय. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉल पासून अगदी आपण पाहतो क्षेत्ररक्षक खूप चांगलं होतं ना पाहायला मिळाले. रघुचं कौतुक करावं लागेल. मातीने लटपट झालाय. त्याची डावी बाजू तुम्ही परत पाहिली तर पूर्णपणे माथ्यावर भरलेली, हात भरला गेलाय. टी शर्टचं डावा खांदा निश्चित भरलेला आपल्याला पाहायला मिळालं. वा वा सुनील करडे, स्क्वेअर कटचा फटका, चेंडू सी मार्चच्या बाहेर. 4 रन. सावकार 11 रन. थँक्यू डीजे. इथे आदरणीय जनाशेठ यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि माऊली हॉस्पिटल आळेफाटाचे डॉक्टर वाणी सर यांच्याकडून 5,100 रुपयाची देणगी स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहे. डॉक्टर वाणी सरांचं धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, मनापासून आभार, धन्यवाद. पहिल्या षटक अगदी आपण पाहतो जे संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळकरची धावा संख्या जी आहे ती असेल आता 11. 11 रन, 11 धावा धापळ करते. पहिली मॅच निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिली. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती स्वतः शुभम किती आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकात 11 धावा विशालला खर्च झाल्यात. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, झोपला पडला. फाईन लेगला फक्त चेंडू दिशेत देण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान आपण पाहतोय धावफलक स्थिर. धापळकर धावा संख्या 11 आहे. 11 रन. 5 षटकांचा सामना आहे. जो जीतेगा क्वार्टर फाइनल में प्रवेश, जो हारने वाली टीम सीधा मैदान के बाद. आजचा दिवस कोण गाजवणार आहे? ऑलरेडी कोल्हेवाडीचा संघ अगदी आपण पाहिलं. विरा 11 तन्मय असे यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन कोल्हेवाडी शिरूर. यावेळेस शॉर्ट ऑन पुल, मिड विकेट, सी मारायच्या बाहेर, चेंडू झालाय गोल. 4 रन. रुपये धाबलक वाढेल. धाबा फलकावरती धाबा संख्या 15 धाबा, 15 रन. 15 धाबा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करावा लागतोय अशी चर्चा निश्चितप्रमाणे आहे. विशालची आहे, शुभम गीते त्याच्याबरोबर निश्चितप्रमाणे अगदी आपण चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. सागर होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण बदल झालाय. मिडॉलला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय विशाल निगोटला. स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला राहुल शेळकेला आपण पाहतोय. शेवटचे 2 सामने फक्त बाकी राहिलेत आजच्या या दिवसभरातले. परत एकदा आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना संधी संधी गमवली. एसटी रक्षकाच्या हातात चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय पोहोचला नाही. चेंडू हातात आला नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे वाचला गेलाय आकी पेपारी. आज कुछ करना दिखाना होगा. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय ज्यावेळेस संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो मग कधी आपण स्थानिक खेळाडू म्हणून भूमिका बजावत असतो, कधी आपण आयकॉन म्हणून भूमिका बजावत असतो, कधी आपण आयडॉल म्हणून भूमिका बजावत असतो. आयकॉन आयडॉल स्थानिक या गोष्टी खूप लांबच्या आहेत.
पण या सामन्यात मला का संधी मिळाली याचं चीज करून दाखवावं लागणार आहे. अगोदर वाचला शुभम गीतेने खर्च केल्यात प्लस एक विकेट पण मिळवली. आकिब बेपारियाज भन्नाट वेग होता शुभम गीतेचा. झेंडू सोडून द्यावा लागला असं म्हणूया आपण. वेल लेफ्ट म्हणावं लागेल. 4च धावा आल्यात या षटकात. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 रन कंप्लीट. 10 फलक 1 बाद 15 धावा 15 रन. स्वर्गाची शेखर शेळके चषक अगदी आपण मध्ये 2026 सकाळच्या सत्रामध्ये संगमनेर तालुक्याचे दमदार युवा आमदार अमोल खत्रा साहेब उपस्थित होते. शेखर शेळकेच्या मातोश्री उपस्थित होते. त्याचबरोबर आपल्या घारगाव पोलीस स्टेशनचे पीआय आदरणीय थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित होते. हेमंत थोरात साहेब त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता. आमचे गुले साहेब या ठिकाणी उपस्थित होते. खूप सारा मित्र होता, खूप सारा मान्यवर होता. पठार भागामधील बरेचसे युवा नेते होते, कार्यकर्ते होते असं आपण म्हणूया. प्रत्येक गावातील व्यक्ती खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी निश्चितप्रमाणे होता. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय या सगळ्यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तेव्हापासून या मैदानावरती असणारी जी प्रेक्षकांची गर्दी आहे ती अलोट आहे. यावेळेस और पिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. डॉट आलाय. राहुल परत एकदा तयार आहे. नितीन काका असे यांच्यासाठी एक बक्षीस निश्चितप्रमाणे सुनीलजी सानप यांच्या माध्यमातून आपल्याला जे पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र मिड विकेटला परत एकदा चेंडू पोहोचत सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
वा सुनील खर्डे बिघिड करते लागोपाठचा दुसरा षटकार खेळतोय सुनील खर्डे. षटकार सुनील खर्डे आज आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये सुनील खूप शांत होता, पण यावेळेस अगदी सुनील खर्डेचं कौतुक यासाठी आहे त्याच्याकडून फक्त 2च चेंडू डाट आले, 2 चौकार खेळले, 3 षटकार सुनील खर्डेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. आक्रमण खूप जोरदार होते, 33 वरती धापलक निश्चितच अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. फलंदाज घ्या, शांत असं वातावरण आहे पंचाच्या डाव्या त्याला पार करून. यावेळेस मात्र परत एकदा लॉंगॉनला खेळलाय क्षेत्ररक्षक रवी काशीद होईल तिथे चेंडू खाली आणि सुनील खर्डे बाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. गारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर सन्माननीय डॉक्टर टावरे सर इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत सन्मान्य म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. दोन्ही अतिथींना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. सन्मान्य शिवाजीराव देवकर सरांचं आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. सर्व पाहुण्यांचं इथे पुन्हा एकदा मी धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लब गारगाव च्या वतीनं आणि आदरणीय जनाशेठ यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. या सर्व डॉक्टरांचा सन्मान सन्मान्य तौसिफभाई शेख अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. सन्मान्य म्हात्रे साहेब यांना विनंती करतो, शिवाजीराव सरांना विनंती करतो आणि सन्मान्य इत्रे साहेब देखील आवर्जून उपस्थित आहेत. गारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांच्या सेवेशी अष्टोप्रहर काम करणारे सगळे मंडळी आज मंचावरती उपस्थित आहेत. रुग्णवाहिका चालक सन्मान्य शिवाजीराव देवकर या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती करतो आपण आसनस्थ व्हा. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या मनोज बेल्लेकर सर. दरम्यानच्या काळामध्ये षटक संपलं जाईल या ठिकाणी. तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापणकरची धावा संख्या 2 बाद 33 धावा आहे आणि एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आम्हाला जी पाहायला मिळाली, खास करून सुनील खर्डे याची. त्याने आपल्या संघासाठी 27 धावा बनवल्यात 9 चेंडूमध्ये. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले. एक जबरदस्त फटकेबाजी आपण जी पाहिली होती. आणि आता सुनील खर्डेच्या जागेवरती अगदी आपण पाहिलं निहाल याला निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. पामुर्डी शहराला देवरुडला बिलॉंग करणारा खेळाडू निहाल देवरुड शहरातून खास क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. नेहमीच अगदी आपण पाहतोय भन्नाट वेगाचा गोलंदाज म्हणून निहालला आपण पाहिले. बुलढाण्याची क्रिकेटची स्पर्धा 6 चेंडू 30 असताना 5 षटकार खेळत संपून देणारा निहाल आहे आणि नेहमीच आक्रमक एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून निहालला आपण सातत्याने पाहतो. उद्या सुद्धा एक प्युअर ऑलराऊंडर येणार आहे खेळण्यासाठी आणि विशेष करून मला वाटतं त्याचं क्रिकेट पाहायला खूप सारी उद्या गर्दी पण होण्याची शक्यता आहे. तो म्हणजे कोण? शिबान शेख. उद्या निमोनचा संघ आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय शफल झाला होता त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत आहे. खास करून रिव्ह्यू जो घेतला गेलाय पाहायचंय. निश्चित अजूनही पेंडिंग. फॉरवर्ड रिव्हर्स या गोष्टी पाहतील. फेअर डिलिव्हरी शफल झाला होता. बॉल रिलीज ज्यावेळेस होतो त्यावेळेस फलंदाजाची पोझिशन काय मात्र चेक केलं जाते. एक चांगला चेंडू होता सागर याचा.
डॉट बॉल आलाय. परत एकदा आपण पाहिले भन्नाट वेग सागराचा. म्हणजे लाईन लेन जी होती ना ही परफेक्ट होताना पाहायला मिळाली. लागोपाठचे दोन्ही चेंडू अगदी आपण पाहतोय इथे डॉट येताना पाहायला मिळाले. धाबा धावत संख्या अगदी आपण पाहतोय ती असेल आता 33 वरती आहे. 4थं षटक चालू आहे. बेल्ला वर्सेस घरगाव बोटा. फुलटॉस लॉंगॉनला विशालच्या हातात. फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करता करता इथे मात्र फलंदाजाचा गेलाय तोल. अडोतीस वरती धाबा लागे. 5वं षटक चालू असताना कालपर्यंत बऱ्याच चर्चा झाली असेल. सिमेंटची खेळपट्टी मैदान खूप जवळ वाटतंय. 5-5, 6-6 ओव्हर मध्ये आम्हाला 80 ला धाबा पाहायला मिळणार का? सगळ्यांचं भागी चुकीचं ठरलं आज. भन्नाट वेग होता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू येते डॉट. षटकाची झालीये समाप्ती. या षटकात धाबा आल्या त्या फक्त 5 धाबा. 4थ्या षटकामध्ये राहुल अज्जूची विकेट मिळवताना पाहायला मिळालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापलक 3-38. 3-38 ही धावसंख्या निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते. कार्यकर्ते सन्मान्य अनिलजी डोके साहेब उपस्थित आहेत. खर तर इथे इलेक्ट्रिकचा पोल होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या मैदानाला प्रचंड अडथळा निर्माण होता. 2 पोल होते. हे 2 पोल काढायचे म्हटले तर 2-2.5 लाखापर्यंतचा खर्च आपल्याला आला असता. परंतु अनिलजी डोके यांनी हे काम मनावरती घेतलं आणि आपल्याला हे 2 दिवसामध्ये हा पोल त्यांनी काढून दिला आणि खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. मी अनिलजी डोके यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत घारगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य मंगेशराव कानोरे इथे उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप चांगला चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय. याला सुद्धा चेंडू समजू शकला नाही. राहुल याचा अनुभव खूप मोठा आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय पहिल्याच मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीचा प्रभाव पाहायला मिळाला. तर कशी शेखर शेळके प्रतिष्ठान घरगाव बोटे या संघाचा आणि तिथून पुढे एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी या संघाची होताना पाहायला मिळाली. शेवटचं षटक शेवटचे 4 चेंडू या डावातले बाकी. 38 वरती धापलक. यांच्या बॅट मध्ये चेंडू अगदी खेळला गेला. कॅप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. अरे 4 रन. सौकार. या चौकाराच्या रूपाने धाबा वाढलाय. धाबा फलकावरती धाबा संख्या टोटल स्कोर असेल आता 42. शेवटचे 3 चेंडू डावातले बाकी. पंचाच्या उजव्या हाताला पार करून यावेळेस परत एकदा डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिले.
अचूक टप्प्याची गोलंदाजी होते राहुल शेळकेच्या रूपाने. 42 वरती दापले की 4 गड्यांच्या मोबाईलात. सायप्रिच लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह करतोय. सगळ्याच्या सत्रात निश्चितच सगळं आपण पाहतोय. आईसला थोडासा प्रॉब्लेम होता, पण सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात आणि इथे क्लिअर कट नो डाऊट चौकऱ्याला पाहायला मिळालाय. इतका चांगला षटकार पाहायला मिळालाय. फुलटा झाला, फक्त बॅट फिरवली, त्या फटक्याकडे पाहिलं नाही. नो डाऊट नो लुक षटकार पाहायला मिळालाय आणि षटकाराच्या रूपाने धाबरगावची धावसंख्या वाढेल 52 टार्गेट 53. टार्गेट 53 च आपल्याला जे पाहायला मिळणार. एक डाव या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद मनोज सर. खर तर स्वर्गीय शेखर शेळके चषक 2026 चा आस्वाद ऑनलाईन युट्यूब वरून घेतायत सन्मान्य विनोद मामा मनवे, सन्मान्य प्रशांत साळवे सर, सन्मान्य संदीपजी लोखंडे, सन्मान्य अविनाशजी फटे, सन्मान्य प्रधान सर, सन्मान्य नीरज मोरे सर, सन्मान्य भीमराव नवगिरे सर, या सर्वांचं, त्याचबरोबर सन्मान्य किसनराव भोईटे, ही सर्व मान्यवर मंडळी युट्यूब वरून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. या सर्वांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्यांनी या स्पर्धेला भरघोस अशी मदत केलेली आहे. खर तर ही स्पर्धा या सगळ्या मंडळींच्या शिवाय उभी राहणं अशक्य होतं आणि त्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. कदाचित भाई शेख, सन्मान्य जुम्माभाई सय्यद, सन्मान्य अमोलजी थोरात, सन्मान्य सुशांतजी बटवाल, सन्मान्य मुकेशजी पवार, सन्मान्य विकासजी मोरे, विजयराव मोरे, विक्रमजी सुरसे, अनिलजी मोरे सुंदर, अरविंदजी जाधव, युवराज भाऊ गायकवाड, अक्षय दादा गायकवाड, सन्मान्य प्रवीणजी जाधव, मंगेशजी बर्डे, किरणजी शिंदे, किरणजी गायकवाड, अक्षयराव धुळे, राजू शेठ बर्डे, किरण दादा बर्डे, प्रकाशजी काळे, सोमा शेठ काळे, पांडू शेठ काळे, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर सन्मान्य महावीरजी लोढा, दर्शनजी ताकडकर, अभिषेकजी भारद्वाज, सुयशजी गाटकर, संकेतजी गाडेकर, अण्णासाहेब गाडेकर, अमितभाई शेख, कैलासजी आहेर, निवृत्ती दिनेशजी डमडेरे, शकीलभाई शेख, के के गाडेकर, कृपेशजी गोळवा, सुशांतजी गायकर, संतोषजी लोढा, धनुशेठ मुंडे, तुषारजी आहेर, संकेत भाऊ आहेर, तुषारजी पांडे, ओम घाटकर आणि मंथनजी डोके, या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. साई सह्याद्री तरुण मित्र मंडळ घारगाव, सचिनजी कोठवळ, निशांत भाऊ वाळून, सोहेलभाई तांबोळी, सत्तामभाई तांबोळी, ओमकारजी डोके, भैयासाहेब घाटकर, बाळासाहेब भालेराव, समर्थजी गाडेकर, कार्तिक भाऊ गाडेकर, सलमानजी शेख, शकीलभाई मणियार, राहुलजी आहेर, राहुलजी धात्रक, महेश भाऊ आहेर, आदेश भाऊ धात्रक, राहुल भाऊ पिसाळ, अक्षयदादा आहेर, आकाशजी आहेर, ज्ञानेश्वरजी आहेर, अरमान भाई शेख, उबेद भाई शेख आणि प्रसादजी आवाळे, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो, मनापासून आभार व्यक्त करतो, आपलं कौतुक देखील करतो. ही स्पर्धा जी उभी राहिलेली आहे, आपल्या सर्वांचं योगदान निश्चित मोठे. अजूनही काही नावं याच्यात राहिलेली असेल तर त्याबद्दल, त्याचबरोबर इसाक भाई सय्यद यांचं योगदान तेवढंच मोठं आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. जनाशेठ आहेर यांच्यावरती निस्सीमपणे प्रेम करणारी ही सगळी मान्यवर मंडळी आहेत. त्याचबरोबर सन्मान्य अरुणभाई शेख यांचंही आगमन इथे झालंय. सन्मान्य मनोहर शेठ पापळ आणि हसनभाई शेख, हसनभाई सय्यद इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर इर्शाद भाई शेख, हर्षद भाऊ, हर्षदजी शेख, ही सर्व मंडळी इथे उपस्थित आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. आणि माजी खेळाडू मनोहरजी पापळ सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया जिथे प्रवीण गायकवाड सर आपल्या समेत आहेत. या प्रवीण गायकवाड सर, आपलं स्वागत. तर धन्यवाद आदरणीय नरेशजी डोमे सर, धन्यवाद मनोजजी बेल्लेकर सर. घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची मॅच रंगत असताना 53 धावांचं टार्गेट
स्वर्गीय शकर शेळके प्रतिष्ठान बोटा आणि त्यांच्या विरोधात शिवसागर लिजंट मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्ले पहिला चेंडू आणि झेल टिपला जातो आहे. विशाल निघोट शून्यावरती परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. फलंदाज बाद. टोटल वरती अगदी आपण पाहिलं अगदी सुरुवात जशी होते शून्यावरती एक विशाल निघोट परतताना पाहायला मिळतो आहे. धन्यवाद मनोज बेल्लेकर सर. सुंदर आवाज दिवसभराच्या सत्रात त्यांचा आपण ऐकलात. धन्यवाद प्रवीण सर. सन्माननीय हरिशेठ आहेर आणि सन्मान्य भैयासाहेब घाटकर या दोन्ही अतिथींचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. विनंती मंचावरती आपला सन्मान होतोय, सन्मानाचा स्वीकार करा. ओव्हर टू प्रवीण गायकवाड सर. काय गोलंदाजी केली जाते. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या दिशेला वळताना पाहायला मिळाला. याल तुसामत इन स्विंग आउट स्विंग ही आसर त्याच्याकडे सातत्यानं आहेत. परंतु समोर देखील शुभम गीते कमी कालावधीमध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला शुभम गीते. हा स्ट्राईक इन वरती खेळत असताना अगदी आपण पाहतोय का शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडूला हलक्याच्या हातानं खेळून काढलं. धावफलक जर पाहिलं तर मात्र आता खातं मैदानाच्या आतमध्ये बोललं जातंय एका धावेच्या साह्यानं. रवी स्ट्राईक एंड वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 1, बनवायच्या 53 धावा. रवी काशीद स्ट्राईक एंड वरती उभा. बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय निहाल तुसामत. ओ आक्रमण केलं परंतु शतरक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. निहाल तुसामतला मिळतं यश. फलंदाज बाद. मिळाला परंतु आपला दर्जेदार परफॉर्मन्स पाहून विकी स्पोर्ट्स आळे या टीमनं देखील राहुल शेळकेला आपल्या टीम मध्ये मात्र जे खेळवलं आणि चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. आज स्वतःला सिद्ध करायचे राहुल यांना या होम ग्राउंड वरती. मी म्हणेल काय गोलंदाजी केली जाते निहाल तुसामत द्वारा. सांघिक धावसंख्या 1, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एक यशस्वी षटक, फक्त एका धावेचं षटक टाकलं आणि 2 विकेट या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. लाजवाब गोलंदाजी निहाल तुसामत यांची आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 चा खेळ सुमित बेल्ला एक्सप्रेस महत्वाचं षटक हाताळण्यासाठी तयार होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 सुमित भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो या वेळेला नो बॉल आहे. त्यावरती केले आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार.
चेंडूवरती आक्रमण केलं, षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. शुभम अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्स न गाजवलेल्या आहेत. आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा तयार झालाय. स्लोअर वनचा उपयोग ओव्हर द मिड ऑन हेड, चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईन पार कर. की मकसद नहीं मैदान की सूरत बदलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. हेच फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकण्यासाठी. धावा 12 स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना शुभम गीते ऑन फायर, चांगली फलंदाजी साकारताना शुभम गीते. पुन्हा एकदा मिडॉनचा शतरक्षक आता चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र स्थिर आहे. धावफलकावरती धावा 12 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आवाज मोठमोठाले आपल्या कानापर्यंत पोहोचतायत. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा, हा संघर्ष आहे विजय पताका फडकवण्यासाठीचा. जोरदार अपील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पंचांकडे केली जाते. एक एक धाव महत्वाची, एक एक विकेट महत्वाची. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. घमासान रंगताना पाहायला मिळतंय. खर तर आज स्वर्गीय शकर शेळके चषकाला झालेली सुरुवात. तमाम पठार भाग प्रेक्षक मोठ्या संख्येनं या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. अलीकडे गारगाव, पलीकडे आंबी खालसा आणि पंचक्रोशीतून बरेचसे क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित. स्ट्रेट हिट केला, स्ट्रेट हिटचा एक नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक षटकार. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग, आला साऊंड जातो ट्रेंडिंग. खणखणीत चौकार, 4 रन. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि आता मॅचचं समीकरण देखील बदलताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 31 धावांची गरज. सद्य स्थितीला मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. कोण बाजी मारणार, कोण विजय पताका फडकवणार, येणारा काळ, येणारा वेळ नक्की सांगून जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक 18 आणि 31 धावा. प्रेक्षकांची गर्दी खर तर कोण जिंकणार आहे याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. शुभम गीते नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकरा विकरा बदल घडून वादळ परततात. आज वादळ आमने सामने ठाकताना आपण पाहतोय. समोर आहे राहुल शेळके नावाचं वादळ. बोटा गावातील शेळके ब्रदर्स मधलं एक रत्न राहुल शेळके मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय का बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहतोय, दिशा दिली चेंडूला डीप पॉइंटला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. प्राप्त केली जाईल ती सिंगल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती जारी आहे. निहाल तुसामत पहिलं षटक फक्त एक धाव खर्च केली आहे या निहालनं. यावेळेला पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला.
डीप कव्हर पॉइंट मधून शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त केली जाते. धावफलक एका धावेच्या साह्यानं 24 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. संघर्ष जारी, पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे. भारी दर्शक मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेण्यासाठी दाखल आहे त्या क्रीडांगणावरती. हो, ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला सुमित चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. पहिल्या तीनही चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. निहाल तुसामतचं महत्वाचं षटक जारी असताना शेवटचे 15 चेंडू 28 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हो पहा, हलक्याशा हाताने चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली. डीप कव्हर पॉइंटला शतरच्या चेंडूवरती पोचताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. हे षटक शांत डोक्यानं खेळायचं असं मैदानाच्या आतमध्ये ठरवलं गेलं. आणि अगदी आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती सिंगल आली आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 26 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात. राहुल हो, ऑन साइडच्या दिशेला आक्रमण करायचं होतं. अप्रतिम गोलंदाजी निहाल तुसामतची. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सांघिक धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. किरण शेट गाडगे संघ मालक, स्वर्गीय शंकर शेळके स्पोर्ट क्लब पोटा संघाचे संघ मालक आहेत. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिशा दिली होती, परंतु फक्त सिंगल येईल. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला. धावबादची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत असताना सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा प्राप्त केल्या गेल्या या षटकामध्ये. अगदी आपण पाहतोय टोटल धावा या षटकात आल्या त्या 6 धावा. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28 धावा धावफलकावरती. शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. लास्ट 12 बॉल 25 रिक्वायर. 12 चेंडू 25 धावांची गरज. मजा येणार आहे या मॅच मध्ये शेवटपर्यंत. रंगतदार लढत आहे. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अज्जूच्या हातामध्ये षटक सोपवलं जात आहे. शिवसागर लिजंड, मंगलमूर्ती 11, T20 स्पोर्ट्स बेल्लेक आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शंकर शेळके प्रतिष्ठान बोटा, या 2 टीमच्या दरम्यान रंगलेला हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मारा करण्यासाठी बॉलर तयार होताना जो पाहायला मिळतोय अज्जू. महत्वाचं षटक हाताळत असताना समोर शुभम. यावेळेला आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फीड केलाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि पहा सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा परावर्तित केलं जातंय. हाच रोल राहुल शेळकेला देखील प्ले करावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती शुभम गीतेला त्या ठिकाणी मात्र आणावं लागेल. तो चांगली फलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 30. पहिल्या चेंडूवरती 2 येताना आपण पाहतोय. कानमंत्र दिला जातोय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अज्जूला. खरं तर खूप महत्वाची मॅच. आजच्या दिवसभरातील सातत्य टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकावीच लागते आणि त्यासाठी आपलं 100% प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. शुभम गीते पिकअप शॉट. पिकअप केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला. दर्जेदार षटकार. यांचा मिलाप आपण पाहिला. ठोकला षटकार. गुणोत्तर प्रमाण या सामन्याचं बदलताना आता आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा धावफलकावरती आहेत. अज्जूच महत्वाचं षटक जारी असताना शेवटचे चेंडू शेष असतील आता 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. हा सामना कोठे होता आणि कोठून कुठपर्यंत पोहोचला. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. स्वर्गीय शंकर शेळके प्रतिष्ठान बोटा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका खेळला. शतरक्षक डीप मधून चेंडू वरती येतोय. सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. एक धाव खूप महत्वाची आहे. आत्मविश्वास
ही शक्ती खूप महत्वाची असते. आत्मविश्वासानं शेवटपर्यंत खेळावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णत्वाचा वासा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. फ्रंट फुट वरती आले, दिली आहे दिशा, चेंडू पार करतोय सीमारेषा, लॉंग लेगला खणखणीत चौकार. अंबिका माता बैलगाडा संघटना खापरवाडी, रामवाडी आळे, आळेफाटा नाईक ग्रुप, पांडुरंग बोराडे आणि मित्र परिवार लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय. हार्दिक स्वागत. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार, बॅक टू बॅक, अनदर 1-4. विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल. जबरदस्त फलंदाजी साकारताना राहुल शेळके लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार खेळलेत मैदानाच्या आतमध्ये. शेळके ब्रदर्स मधले एक रत्न आज घोंगावताना पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. राहुल शेळके ऑन साइडच्या दिशेला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फटका खेळून काढला. अज्जू स्वतः चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते 46 वरती. आणि आता समीकरण या मॅचचं बदलताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 7 धावा असं समीकरण या मॅचचं तयार होत असताना आपण पाहतोय. काय लढत आहे, काय सामना आहे. प्रेक्षकांना जशाही प्रकारचे सामने अपेक्षित असतात तसे सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 6 चेंडू 7 धावांची गरज. अजूनही कुणालाही कळलं नसेल ही मॅच नक्की जिंकेल कोण. प्रिडिक्शन अनेक जणांनी मनातल्या मनात केलं असेल नक्की जिंकेल कोण, परंतु जो चांगली कामगिरी करणार आहे तो मात्र विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसातील सातत्य टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं दोन्ही टीम साठी खूप महत्वाचं आहे. शिवसागर लिजंड, मंगलमूर्ती 11, T20 स्पोर्ट्स बेल्लेग मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करत असताना तर स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान बोटा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना कोण बाजी मारणार. 6 चेंडू 7 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येताना जो पाहायला मिळतोय निलेश हे महत्वाचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. निलेश बांगर महत्वाचं स्लॉग ओव्हरचं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलंय. समोर आहे राहुल. हो फ्लाय स्लिप मध्ये चेंडू अगदी आपण पाहतोय प्राप्त केली जाईल सिंगल. शुभम गीतेला स्ट्राईक वरती आणलं जाईल आणि आता समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 6 धावांची गरज. सामना रंगलाय, मॅच रंगली एक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानाच्या आतमध्ये कामगिरी केली तर कोणतीही गोष्ट असाध्य नसते. हो पुन्हा एकदा फ्लाय स्लिप मध्ये अगदी आपण पाहतोय डायरेक्ट शीटचा प्रयत्न. सिंगल प्राप्त केली जाईल. पहिल्या 2 चेंडू वरती 2 धावा येताना पाहायला मिळत आहे. आता शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. स्वर्गीय शेखर शेळके चषक 2026 रंगलेला सामना, रंगलेली मॅच. हो यावेळेला आपण पाहतोय नो मॅच लँड मध्ये चेंडू धावून पडताना पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन. सापळाईने अष्ट उडवल्यात त्या ठिकाणी. निर्णय जाईल 3ऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर 3ऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. राहुल कदाचित सुरक्षित असेल सुमित कडून विचारणा केली जाते. कित्येक काळ राहुल शेळके सुमित भंडारी हे खेळाडू एका संघामध्ये नक्कीच खेळलेले आहेत. बाकी सहकार्याकडून नक्कीच विचारणा केली जाते तू सुरक्षित आहेस का. तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. फलंदाज सुरक्षित पोहोचला की नाही याचा निर्वाळा 3रे पंच त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील. डिसिजन इज पेंडिंग. काही वेळातच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल.
बाकी कुणी चर्चा करू नका, पंच निर्णय देतील. खूप महत्वाची मॅच, महत्वाचा सामना. खर तर पठार भागावरच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करण्याचं काम पुन्हा एकदा कैलासवासी म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान, धर्मवीर छत्रपती संभाजी क्रिकेट क्लब आणि खास करून एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय जनार्दन पाटील आहेर साहेबांना जात हे श्रेय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार केलाय. निर्णय येतोय OUT, आउट, फलंदाज बाद. तीन चेंडू 4 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मित्रांनो, सामना आवडला असेल तर या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आपण. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. तौसिफ भाई, सामना टाय झाला तर काय, सुपर ओव्हर. सामना टाय झाल्यानंतर शेवटचे 3 चेंडू 4 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. सातत्य टिकून ठेवायचं असेल तर मॅच जिंकणं खूप गरजेचं. यावेळेला पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक आजू चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, सिंगल प्राप्त केली जाईल, एक धाव घेतली जाईल. समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. आता चेंडू शेष असतील 2 आणि बनवायच्या धावा 3. 2 चेंडू 3 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जबरदस्त सामना, अप्रतिम मॅच. खर तर अशाच प्रकारचे सामने क्रिकेटच्या रसिकांना अपेक्षित असतात आणि तशा प्रकारचा सामना क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळतोय. स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठानाला 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. लीडिंग एज, बडी मछली जाल में शुभम गीते जड पावलांनी परततोय पॅव्हिलियन मध्ये. मोठी विकेट. कोणता बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला सामना अगदी आपण पाहतोय. चला, न्यू बॅटर. टाइम आउट साठी देखील अपील होऊ शकते. न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब जाणं गरजेचं आहे आणि विश्वास टाकलाय त्या ठिकाणी अभिजित वरती. मैदानाच्या आतमध्ये अभिजित पोहोचताना पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची गरज. रंगलेली मॅच, रंगलेला सामना, जबरदस्त लढत क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. शिवसागर लिजंड, मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्ले विरुद्ध स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान बोटा. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी, या शेवटच्या चेंडूसाठी. 1 बॉल 3. आणि निर्धाव चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. याच बरोबर शिवसागर लिजंड, मंगलमूर्ती 11 T20 स्पोर्ट्स बेल्ले टीमनं मात्र मारली बाजी. परंतु दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठानानं देखील मन जिंकली क्रिकेट रसिकांची.